नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक गावरान रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे फुनक्यांची। बाय द वे, आमच्या इथे यांना फुनके बोलतात। तुमच्या इथे काय बोलतात हे कमेंट करून नक्की कळवा। तर चला, वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी 1 कप तूर डाळ घेतलेली आहे, अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे, पाव कप चना डाळ घेतलेली आहे आणि पाव कप चवळी घेतलेली आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे चवळीची डाळ असेल तर तुम्ही ती घ्या। आता या ठिकाणी आपण हिला 7-8 तास भिजू देणार आहोत। त्यानंतर आता बघा, या ठिकाणी आपण मिक्सरमध्ये जिरं घालून घ्यायचं आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि यांना बारीक करून घ्यायचं आहे। आता बघा, आपल्या डाळी भिजवलेल्या आहेत, किती छान फुलल्या आहेत। आता याच्यामध्ये साधारणतः मी 2 कप ही डाळ घालून घेत आहे आणि हिची पेस्ट करून घेतलेली आहे। सोबत बारीक चिरून कांदा घातलेला आहे, त्यासोबत कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हिला छान मिक्स करून घ्यायचं। मैत्रिणींनो, ही रेसिपी जराशी वेगळी आहे, पण नक्की ट्राय करून बघा। तुम्ही एकदा बनवून खाल्ली ना की तुम्ही वारंवार खाणार, अशी ही रेसिपी होणार आहे। आता बघा, या ठिकाणी माझ्याकडे स्टीमर आहे, त्यामुळे मी आता त्याच्या प्लेटला तेल लावून घेत आहे छान। तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पाणी घालून त्यावरती प्लेट ठेवून सुद्धा करू शकता। आता बघा, अशा प्रकारे आपण त्याचे गोल गोल गोळे बनवून घेणार आहोत। जरा लांबट गोळे बनवायचे आहेत, बघा मी कशी बनवते तशा प्रकारे। आणि आपल्या या प्लेटवरती नीट ठेवून घ्यायचे आहेत। जर मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला सपोर्ट करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे। सो मग मी तुम्हाला ती रेसिपी बनवून दाखवेल कशी बनवतात ती। आणि व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओजला सुद्धा लाईक करा। आता बघा, या ठिकाणी आपण छान गोळे बनवून घेतलेले आहेत। आता यांना साधारणतः आपण 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवू देणार आहोत। तोपर्यंत बघा, या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यात अद्रक घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता या ठिकाणी मी साधारणतः अर्धा कप दही घालून घ्यायची आहे। त्यासोबत या ठिकाणी मी साधारणतः 2 टेबलस्पून बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता याला छान पेस्ट बनवून घ्यायची। आता मी या ठिकाणी एक पातेली घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झालं की त्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यात या ठिकाणी मी उडीद डाळ साल नसलेली ती घातलेली आहे आणि 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे। यांना छान तडतडू द्यायचं, त्यामध्ये मी हिंग घातलेला आहे आणि आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती या ठिकाणी घालून घ्यायची आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यात मिक्सरचं भांडं मी धुवून पाणी घालून घेतलंय त्याच्यातलं। आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि बघा, आता याला छान आपण उकड येऊ दिलेली आहे। छान उकड आली की बघा, मिक्स करून घ्यायचं आहे, कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे आणि लो फ्लेम करायची आहे। दुसऱ्या ठिकाणी बघा, आपले फुनके छान वाफवलेले आहेत। या ठिकाणी बघा, मी चमचा घालून दाखवत आहे।
चमच्याला अजिबात मिश्रण लागलेलं नाही, याचा अर्थ आपले फुनके तयार झालेत. आता अशा प्रकारे आपण फुनक्यांना काढून घेऊया एका प्लेटमध्ये. मैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल रेसिपी संपली किंवा तयार झाली आहे, पण असं नाही आहे, अजून पुढे रेसिपी बाकी आहे. आता बघा, आपण यांना थंड होऊ देणार आहोत आणि अशा प्रकारे कापून घेणार आहोत. बघा, आधी 2 लांबट तुकडे आणि नंतर मग त्यांना आपण हॉरिझॉन्टली कट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे. कढईत तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग त्यात घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्याच्यात जिरं घालून घ्यायचं. हिरव्या मिरच्याचे बारीक काप घालून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपले हे जे फुनके आहेत यांचे पीसेस घालून घ्यायचे आहेत. वरतून मी तीळ घातलेली आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचा. आणि आता याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत. छान परतवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपण परतवून घेणार आहोत, जेणेकरून हे सगळ्या साईडूनच फ्राय होतील. आता ती झाली मेथड 1. आता आपण नेक्स्ट मेथडकडे जाणार आहोत. तर या ठिकाणी मी फुनक्यांचे असे लांबट काप करून घेतलेले आहे मैत्रिणींनो. फुनके थंड झाल्यावरच हे करायचे, जेणेकरून बघा त्यांचे काप अगदी छान होतात. आणि आता यांना मी कढईत तेल न घालता फुनके जे आपण पीस केलेत ते अशा प्रकारे ठेवून घेत आहे. आता मी यांच्या वरतून तेल घालत आहे, जेणेकरून तेल प्रत्येक पीसला लागेल आणि प्रत्येक पीस छान फ्राय होईल. हळूहळू त्यांना पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांची दुसरी बाजू सुद्धा छान शेकली जाईल. काळजी घ्यायची की पीस तुटणार नाही आणि व्यवस्थित असं पलटवून घ्यायचं आहे. आता मस्त सर्व करायचा आणि आस्वाद घ्यायचा. आपली कढी आणि फुनकं तयार झालेलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवनवीन रेसिपीज बनवेल ते तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतील. आणि आजसाठी एवढंच. धन्यवाद.